हॅलो फ्रेंड्स, तर सकाळचे कामं आटोपत नाही तर लगेच स्वयंपाकाची तयारी करायला लागते. कारण की आज थोडा उशीरच झाला होता काम आटपायला. तर म्हटलं चला आज कढी आणि चिवईच्या भाजीचं बेसन करूया. तर अंगणात असं मस्त कढीपत्त्याचं झाड आहे आमच्या. तर ताजा ताजा असा कढीपत्ता तोडला मी आणि वास खूप छान येतो आमच्या कढीपत्त्याचा, कारण गावरान आहे त्याच्यासाठी. नंतर एकीकडे भाजी आणि पोळी करायला घेतली होती. मस्त असं बेसन बनवायला घेतलं होतं. तर ते चिवईच्या भाजीचं बेसन खूप आवडतं आणि खूप छानही लागतं. तर ते ह्याच दिवसावरती मिळतं, नंतर अजिबात मिळत नाही. ते उन्हाळ्यामध्ये छान मिळतं. आणि साधारणतः मी तिच्यामध्ये 2-3 चमचे असं बेसन टाकून घेतलं, मीठ, आणि ते वाफायला ठेवलं. एकीकडे कढी करायला घेतली आणि त्यांचं मध्ये मध्ये असतेच ते कढी होत नाही तोपर्यंत तो लहान आहे तो, आणि त्याला म्हटलं की मम्मी मला पण पोळी करून बघायची. तर लेकरांचंही थोडंसं मन राखावं लागतं, म्हणून त्याला म्हटलं करून बघ. आणि ती पोळी परत मोडली मी आणि परत डबल केली. नंतर स्वयंपाक वगैरे आटपून घेतला आणि देवाला उपार दाखवला. आणि सर्व कामं आटपल्यानंतर मी माझ्या आवडीचं काम हातात घेतलं, कारण की माझे ब्लाऊज पेंडिंगमध्ये पडले होते कधीचेच. कारण की मी घरी नव्हते आणि घरी आल्यानंतर साफसफाई वगैरे करण्याच्या